बीड जिल्ह्यात विकास बनसोड आणि धाराशिव जिल्ह्यात माऊलीगिरी यांची हत्या झाली होती। त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज भारतीय क्रांती दलाकडून क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली। बीड येथील विकास बनसोडे या तरुणाला प्रेम प्रकरणातून केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला। विकास बनसोडे हा मूळचा बोरगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील रहिवासी होता। आरोपी भाऊसाहेब क्षीरसागरला आपल्या मुलीशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून त्याला पत्राच्या शेडमध्ये हातपाय बांधून बेदम मारहाण केली। यामध्ये त्याचा मृत्यू झाला। अमानुष मारहाण करून हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या यासाठी भारतीय क्रांती दलाकडून क्रांती चौकात आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करत हत्या झालेल्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा। पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नसून आरोपी देखील मोकाट असल्याचा आरोपही आंदोलकांनी यावेळी केला। या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करून फाशी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। नाही, दलितांवर नाही, हा अत्याचार ओबीसीवर आहे, SC ST वर आहे आणि या अन्याय अत्याचाराच्या घटना ज्या वाढलेल्या आहेत ते अन्याय अत्याचार करणारे प्रस्थापित सत्ताधारी आहेत। सोबतच त्यांना त्यांच्या मंत्र्यांचा शय असल्यामुळे त्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून मनुवाद्याचं RCC सरकार आले आहे तेव्हापासून दलित, आदिवासी, ST, OBC, अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला म्हणजे एका प्रकारचं अन्याय अत्याचार प्रमाण जास्त प्रमाणात वाढले आहे। जेव्हापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहे महाराष्ट्रामध्ये एक प्रकार SC ST आणि आदिवासी हे टार्गेट केल्या जात आहे आणि हे सर्व गुंडगिरी हे भाजपचं सरकार या गुंडांना पाठीशी घालत आहे। त्यामुळे सरकारला आमची अशी मागणी आहे की या गुंडांना तात्काळ यांना राईट टू भर चौकामध्ये भर रस्त्यामध्ये गोळ्या घालण्यात यावे अशी आमची भारतीय क्रांती दलाची मागणी आहे।